भाजपनं राज्यभरात संघटनात्मक स्तरावर हालचालींना गती दिलेली असताना काही जिल्ह्यातील प्रमुख नियुक्त्या अजूनही प्रलंबित असल्याचं चित्र दिसून येत आहे। 13 मे रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली 78 पैकी 58 जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली। मात्र उरलेल्या 20 जिल्ह्यात अजूनही नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब झालेला नाहीये। विशेष म्हणजे या रखडलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्याचं लक्ष लागलेलं आहे, पण त्यात पण महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्या प्रभावाखाली असलेला बारामती जिल्हा, जो पुणे जिल्ह्यात मोडतो, त्याचाही समावेश आहे। बारामती म्हटलं की पहिला आठवतं ते पवार घराणं, आणि सध्याच्या परिस्थितीत बारामती हे शरद पवार व अजित पवार यांच्या राजकीय प्रभावाचं केंद्रस्थान आहे। त्यामुळेच भाजपकडून या भागात केले जाणारे कोणतेही संघटनात्मक निर्णय फारच मोजून तोलून आणि रणनीतीपूर्वक घेतले जातात। पण महिनाभराहून अधिक काळ चाललेल्या प्रक्रियेनंतरही भाजपला बारामतीसाठी जिल्हाध्यक्ष निवडताना यश मिळालेलंच नाहीये। त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नेमकं भाजपला पवार घराण्याला तोडीस तोड अध्यक्ष हवा आहे, की भाजपला पवारांच्या राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यासाठी योग्य चेहरा मिळत नाहीये? भाजपने अजूनही बारामती जिल्हाध्यक्ष न नेमण्यामागं नेमकं कारण काय, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाकडून संघटनात्मक पातळीवर मोठ्या हालचाली सुरू असताना काही महत्त्वाच्या नियुक्त्यांबाबत मात्र ठोस निर्णय घेण्यात पक्ष अयशस्वी ठरतोय। विशेष करून दक्षिण पुणे जिल्हा म्हणजेच बारामतीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी गेल्या काही आठवड्यांपासून प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप कुठलाही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाहीये। परिणामी या नियुक्तीकडे संपूर्ण जिल्ह्यात आणि विशेष करून विरोधी पक्षांकडूनही लक्ष लागून राहिले। भाजपने पुणे जिल्ह्यात 2 भागांमध्ये विभाजन केलंय। एक म्हणजे उत्तर पुणे म्हणजे मावळ परिसर, आणि दुसरं म्हणजे दक्षिण पुणे, यामध्ये बारामती परिसर महत्त्वाचा मानला जातो। या दोनही भागांमध्ये स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमले जातात। मात्र बारामती सारख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजपला आपला प्रभाव वाढवायचा असेल तर संघटनात्मक नेतृत्वाचे ठोस आणि ताकदीचं नाव पुढे आणणं गरजेचं आहे। पण याच ठिकाणी सध्या पक्षाला स्पष्टता नसल्यानं जिल्हाध्यक्ष पदासाठी नावं ऐरणीवर येत असली तरी निर्णय मात्र लांबणीवर जात आहेत। दुसरीकडे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदासाठी निवड झालेली असली तरीही त्या प्रक्रियेदरम्यान पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे। विविध गटांनी आपापले उमेदवार पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्याने संघटनात्मक दबावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यातून एक नाव निश्चित करण्यात यश आलं असलं तरीही हा संघर्ष पक्षाच्या आंतरिक एकतेसाठी चिंतेचा विषय आहे, असं मत अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे। पण महत्त्वाचं म्हणजे बारामतीचा विषय अधिक संवेदनशील मानला जातो, कारण जरी विधानसभेत जनतेने कौल अजितदादांना दिला असला आणि निकाल महायुतीच्या बाजूने लागला असला तरीही हा प्रदेश अजूनही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावशाली गड मानला जातो। इथं भाजपला ठसा उमटवायचा असेल तर स्थानिक सामाजिक राजकीय आणि कार्यकर्त्यांच्या पातळीवर मान्यता मिळवणारा चेहरा म्हणून जिल्हाध्यक्ष पदाचा चेहरा पुढे आणावा लागेल। पण अलीकडच्या हालचाली पाहता हा निर्णय घेण्यामध्ये पक्ष नेतृत्व अजूनही संभ्रमात असल्याचं चित्र दिसतंय। पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक राजकीय लक्ष वेधून घेणाऱ्या भागांपैकी एक असलेल्या बारामतीमध्ये भाजपकडून जिल्हाध्यक्ष पदासाठीची घोषणा अजूनही रखडलेली असल्यानं खरं तर राजकीय वर्तुळात देखील अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। या ठिकाणी नेतृत्वाच्या निवडीबाबत पक्षात उघड गटबाजी दिसून येत असल्यानं कोणत्याही एका नावावर सर्वसंमती साधणं पक्षासाठी कठीण ठरतंय आणि परिणामी इथं नियुक्ती रखडलीच जातीये। खरं तर बारामतीत भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी 4 लोक इच्छुक आहेत, पण याच 4 मध्ये अजूनही एकावर ठाम निर्णय होत नसल्याचं पक्षाकडून सांगितलं जातंय। नेमके इच्छुक कोण आहेत ते आधी पाहूयात। तर पहिलंच नाव येतं ते म्हणजे अविनाश मोटे। हे सध्या जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत असून कार्यकर्त्यांमध्ये त्यांची चांगलीच ओळख आहे। अविनाश मोटे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हा स्तरावर अनेक उपक्रम, मोहीम आणि जनसंपर्क दौरे राबवलेत। ते संघटनेतील शिस्त, नियोजन आणि कार्यशैलीसाठी ओळखले जातात। त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांचं नाव केवळ कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे नव्हे तर संघटनात्मक अनुभवामुळेही पुढे आलंय। मोटे यांचा स्थानिक पातळीवर ठाम जनाधार आहे। विविध सामाजिक गटांमध्ये त्यांचे चांगले संबंध असून कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधण्याची त्यांची शैली अनेकांना भावते। जिल्हा सरचिटणीस या भूमिकेत त्यांनी तालुका स्तरावर असलेले गट तट सांभाळत पक्षात एकसंघपणा निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय।
दुसरं नाव येतं ते म्हणजे किरण दगडे यांचं. ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक असून हे भोर विधानसभेचे निवडणूक प्रमुख आहेत. शिवाय भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देखील राहिलेत. स्थानिक पातळीवर सतत सक्रिय, कार्यक्षम आणि संघटन कौशल्य असलेलं तरुण नेतृत्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. किरण दगडे यांनी गेल्या काही वर्षात बारामती परिसरात कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरांपासून ते जनसंपर्क मोहिमा यांमध्ये पुढाकार घेतलाय. त्यांची संघटनेतील कार्यशैली आधुनिक, संवादात्मक आणि परिणामकारक असल्याचं कार्यकर्त्यांमध्ये बोललं जातं. त्यांच्या नेतृत्वाखाली तरुण कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न झालेत. तिसरं नाव म्हणजे स्नेहल दगडे यांचं. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी सातत्यानं सक्रिय सहभाग दिलाय. विशेष करून महिला मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव आणि ओळख मजबूत असल्यानं स्थानिक राजकीय वर्तुळात मानलं जातं. या पिसोडी गावच्या माजी उपसरपंच असून भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष देखील आहेत. स्नेहल दगडे यांची राजकीय कारकीर्द ही सामाजिक कार्यातून उगम पावलेली आहे. स्थानिक स्तरावर महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य विषयक उपक्रम व विविध जनकल्याणकारी मोहिमा यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलाय. त्यामुळे त्यांनी सामाजिक प्रश्नांवर जागरूकता निर्माण करत अनेक भागांमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली आहे. आणि चौथं नाव म्हणजे जालिंदर कामटे. हे एक अनुभवी, जमिनीशी जोडलेले आणि शिस्तबद्ध नेतृत्व आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांना प्रशासकीय आणि स्थानिक राजकारणात आपली छाप सोडलेली आहे. याशिवाय वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे. कामटे यांच्याकडे जिल्हा परिषदेसारख्या महत्त्वाच्या संस्थेचं नेतृत्व करण्याचा अनुभव असून त्यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ठोस भूमिका देखील घेतली आहे. शासन यंत्रणेशी संवाद साधण्याची त्यांची शैली आणि अंमलबजावणीतील स्पष्टता ही त्यांची खासियत मानली जाते. सध्या तरी या 4 नावांपैकीच एक नाव भाजपकडून बारामतीच्या जिल्हाध्यक्षपदी असेल अशा चर्चा आहेत. भाजपच्या आगामी धोरणांची दिशा आणि पक्षाची कार्यक्षमता यावर बारामतीच्या जिल्हाध्यक्षांची निवड अवलंबून असणार आहे. बारामतीतील जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विविध गटांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालं असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न सुरू केलेत. या निवडीकडे पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची कुतूहलाने नजर लागून राहिली आहे. बारामतीत भाजप स्थानिक नेतृत्वासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ घेत असल्याचं म्हटलं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपला बारामती सारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांना तोडीस तोड जिल्हाध्यक्ष देण्याची इच्छा असू शकते. जिल्हाध्यक्षाची निवड फक्त स्थानिक पक्षाच्या कार्यप्रणालीसाठीच नव्हे तर भाजपच्या राजकीय सशक्तीकरणासाठी आणि पवारांच्या बालेकिल्ल्यात एक निर्णायक टप्पा ठरू शकते असं बोललं जात आहे. या सर्वावर तुम्हाला काय वाटतं? बारामतीत भाजपचं जिल्हाध्यक्ष पद कोणाला मिळायला हवं यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.